धावांचं योगदान या ठिकाणी येत आहे. धावफलकावरती जोडलं जाईल. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी धावा कंप्लीट करत असताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर एकंदरीत 15 वरती 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक चालू असताना या ठिकाणी नवनाथचं हे दुसऱ्या षटकात आपण आहोत. 4 षटकांची मॅच. गोलंदाज नवनाथ पवार गोलंदाजी करतोय. स्ट्राइक वरती अक्षय सुरेकर या चेंडूवरती लॉफ्ट केलंय. चेंडू हवेत. दूरवरनं फिल्डर येत आहेत. कॉल दिला एकमेकांना. इट्स अ माय कॅच आणि मी घेणार. जबरदस्त झेल या ठिकाणी टिपलाय आणि फलंदाजाला माघारी पाठवलंय. अक्षयचा खेळ संपला. मार्गस्थ होईल. एका धावेचं योगदान आलंय. एक धाव धावफलकावरती जोडल्यानंतर स्कोर कार्ड झालंय 17 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू इथं मार्गस्थ होतोय. हा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. अलंग द कार्पेट. मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आलाय. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र वेळी स्वतःला आवरलंय. एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहत आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 2 षटकांच्या अंतिम धावफलकावरती जर आपण पाहिलं तर एकंदरीत 18 धावा. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच जानू स्पोर्ट्स वर्सेस एवन जोडी हिताडे. दोन्ही संघाने तयार राहायचंय.
जे खेळाडू जेवायला गेला असतील त्यांनी यायचं. हो हो हो, स्ट्रेट ड्राईव्ह. याच्या आदल्या चेंडूवर काय घडलं होतं? एक सहजरित्या घेणारा झेल होता दैवत वेलेकरांच्या हातात आणि कॅच तर गेलीच गेली, छक्का पण गेला. आणि तो कोणाचा? तर जितेश भोर यांचा. खूप मागात पडेल. दरम्यान फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. ऑन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल का? तर अगदी पाहायला गेला तर दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्यात. अशा प्रकारच्या चुका मात्र कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आपण घडताना पाहतो. ज्या पद्धतीने फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे या यशवंत स्पोर्ट्स संघाची, त्याच पद्धतीने मात्र अंपायर डिसिजन आपल्यापर्यंत कळवायचं आहे. अगदी पाहायला गेलं तर अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन आपण पाहणार आहोत. 2 धावा असतील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन वेगाने फ्लाय झाली आहे. सर्वांना विनंती आहे, पंचाशी कोणीही वाद घालू नका. आपल्या गावची लिये पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांच्या मध्ये कोणीच बोलायचं नाही. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. न फलंदाजाला बोलायचं आहे, क्षेत्ररक्षक पण फक्त अपील करू शकतात. डिसिजन देण्याचं काम त्यासाठी आपण पंच ठेवलेत बाहेरचे. एक स्वप्नमय सुरुवात आपल्याला पाहायला मिळते यशवंत स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. खोलवर टप्प्यात चेंडू लाऊड अपील करण्याचा प्रयत्न, बिहाइंड द विकेट चेंडूला कॅरी केला जाईल. तत्पर दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून वेगाने मात्र धाव पूर्ण केली गेली आहे. यशस्वीरित्या पॉइंटिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचला गेलाय. जरूर एखाद्या धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 सेकंदावरती. तिसरा षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत मात्र या षटकामध्ये 5 चेंडू रितेशच्या माध्यमातून फेकले गेले. जरूर एका चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर कमबॅक, आणि कमबॅक करण्यासाठी नक्कीच दैवत वेलेकर यांचा संघ नेहमी जाणला जातो आणि त्याच पद्धतीने आज या क्रीडांगणावरती आपला खेळ दाखवावा लागेल. दरम्यान पुन्हा एकदा फिंगर केले, फ्लायडिंग अफलातून डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने चेंडू पडला त्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेताना पाहतोय. पण निर्धाव चेंडूची वेळ सांगता पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अर्थातच 30 सेकंदावरती. प्रति षटकामागे 10.00च्या सरासरी धावसंख्या मेंटेन केली आहे आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा जोडाव्या लागतात. अर्थातच भैरवीचं षटक आणि ते षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये कर्णधार यूज करेल हे पाहणं मात्र तेवढंच योग्य आहे. तसेच एक शेवटचा अर्निंग कॉल असेल यशवंत स्पोर्ट्स संघाला की आपण खेळाडू कक्षाच्या बाहेर अर्थातच मैदानाच्या आतमध्ये आपला एखादा खेळाडू जर एंटर होतो तर नक्कीच आपला 2 धावांनी मात्र मैदानामध्ये पाणी घेऊन कोण जातोय तर व्ह्यू रचणारा खेळाडू, टीमचा मॅनेजर, टीमचा आयकॉन प्लेअर, 40+ आयकॉन प्लेअर निलेश पाटील. बघूया काय रणनीती असेल त्यांची, काय संदेश पोहोचवतो फलंदाज जितूकडे. उत्कृष्ट परिस्थितीत सध्या संघ पाहतोय आपण वायपी स्पोर्ट्स. 3 षटका अखेरीस धावा झाल्या त्या 30. स्ट्राइकला जितू. हो हो, खींच के मारा है आणि या ठिकाणी षटकार, बिग हिट, जित भोईर यांच्या बॅटतून निघणारा षटकार आणि या षटकाराबरोबर धावसंख्या आली ती 36. होते आणि त्या झेल यकीनन मैच छोड़ा है, कैच नहीं मैच छोड़ा है. पहिल्याच चेंडूवरती आपल्याला प्रहार पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने फलंदाजी जितेशच्या माध्यमातून राहिली आहे 2 षटकाराच्या साह्याने आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या उभारताना पाहतोय. एक नवीन गोलंदाज आपण जॉयला पाहतोय. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता आणि त्याला भिडकलून दिलं सीमारेषा बाहेर आपण 6 धावांसाठी. दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा अगदी पाळा गेला तर नो मास लँड मध्ये चेंडूला केलून काढलाय. 1 बॉम्ब सीमारेषा पार, हा येईल दर्जेदार चौकार.
पडलं. श्रावण पाटीलचा झेल सोडला, करण पाटीलचा झेल सोडला आणि त्यांनी नॉट आउट 61-62 धावा बनवल्या. किती होत्या काय माहित नाही. हो हो हो, आता काय घडलंय. आणि पुन्हा एकदा दैवतला मेसेज देईन, कॅच छोडाता की मॅच छोडाता. फलंदाजी करतो, अफलातून फलंदाजी दरम्यान, या दरम्यान पाहतोय आपण जीत भोईर यांची. नक्कीच पाहायला गेलं तर आणि या ठिकाणी ऋतिक नावच ठेवू नका रे मित्रांनो. या ठिकाणी बघतो दोन्ही टीमचा ऋतिक पाटीलच 12वा खेळाडू आहे. छान फलंदाजी दरम्यान मैदानामध्ये. जॉयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो हो हो, खींच के मारा है. झेल होण्याची संधी आहे का. मिस टाइम. हो हो हो, पुन्हा एकदा झेल सुटतोय मित्रांनो. म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. अशी झेल सोडाल तुम्ही तर नक्कीच तुम्ही मॅच पासून दूर जाणार. आणि दरम्यान खूप सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन करताना निलेश पाटील बॅट घेऊन वाट बघतोय, कधी माझी बॅटिंग येईल. परंतु क्या निलेश पाटिल को बैटिंग मिलेगा, बहुत बड़ा सवाल है. अगली गेंद. हो हो हो, आप इस गेंद थी, खींच के मारने का प्रयास था, नहीं मार सके. एक रन पूरा. दूसरे का प्रयास होगा, जी जरूर होगा. नहीं, लेकिन स्ट्राइक छोड़ा नहीं है स्ट्राइकर बल्लेबाज ने. तो इस गेंद पे मिलेंगे रन मात्र एक रन की बदल स्कोर बढ़ता हुआ. स्कोर बना 49, नियर बाय 50. ओनली एक रन चाहिए 50 के लिए. गेंद कितने बाकी निखिल. आखिरी गेंद बाकी है. देखना है 50 होते कि 55 होते. हालांकि स्ट्राइक पे अभी बल्लेबाज है गोरख, अच्छे बल्लेबाज है. जॉय का सामना करेंगे गोरखनाथ. ओ हो, खींच के मारने का प्रयास, मिडल नहीं हुआ. एक रन पूरा. दूसरे का प्रयास होगा, जरूर होगा. दूसरे का प्रयास. 2 रन पूरे. और इस 2 रन की बदौलत 4 ओवर की खत्म होने के बाद स्कोर बनता हुआ 51 रन. नेक्स्ट मैच टॉस के लिए आना है आपको. जानू स्पोर्ट्स इताडे वर्सेस A1 जोड़ी. राजू तिशकर आपल्याला विनंती की नाणेफेकी करण्यासाठी यायचे. दरम्यान या ठिकाणी नाणेफेकी होत आहे. जानू स्पोर्ट्स वर्सेस A1 जोड़ी. A1 जोडीचे कर्णधार, जानू स्पोर्ट्सचे कर्णधार साईनाथ आहेत या ठिकाणी. तुम्ही कर्णधार तुझा ना, जानूचा गौरव पाटील. जानू स्पोर्ट्सचे कर्णधार किंवा ज्याच्याकडे चार्ज असेल तो कर्णधार पण चालेल. या नाणेफेकी करून घेऊया. जानू स्पोर्ट आले, नितीन पाटील आलेत. या आलेत, गौरव पाटील आलेत. दरम्यान या ठिकाणी नाणेफेकी होतील. मी विनंती करतोय आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक राजू तिस्कर, जे क्रिकेटचे खूप मोठे प्रेमी आहेत, त्यांच्या हस्ते नाणेफेकी करूया. दरम्यान या ठिकाणी नाणेफेकी होत आहे. कॉल कोण करणार आहे. गौरव. जानू स्पोर्ट्स वर्सेस A1 जोडी. या ठिकाणी कॉल टॉस जिंकलाय गौरव जानू स्पोर्ट्स आणि निर्णय पेंडिंग आहे. धन्यवाद दोन्ही टीमसाठी. आणि या ठिकाणी आपल्याला शीतपेय आहे टॉस विनर कॅप्टन साठी धीरज पाटील यांच्याकडून. थँक्यू धीरज, आणि ऑल द बेस्ट बोथ द टीम.
पंच क्षेत्ररक्षण लावून घ्यायला सांगा. वापी पोस्ट. हो हो. सलामी बल्लेबाज है दैवत वेलीकर एंड टीकू. दैवत ने क्या छोड़ा था कि मैच छोड़ा था, उसका जवाब अभी बल्ले से देना ही पड़ेगा उसको, कारण दैवतला खेली करायला लागेल. आयकॉन प्लेयर आहे. असोसिएशन दैवत हा असोसिएशन पुरता मर्यादित प्लेयर नाही, तर तो बीपीएल टीडीपीएल सारख्या मोठ्या स्पर्धाही खेळतो. अमोन स्पोर्ट्स मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करत असतो नेहमी. आणि जानी स्पोर्ट्स हिताडे संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी तसेच फलंदाजी नेहमी करताना आपण त्याला पाहिलेलं आहे. आत्ता मदार असेल दैवतवर. तो पण का सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. एका बाजूने असेल दैवत आणि त्याला सोबत त्याच्या सोबतीने मैदानाच्या आतमध्ये उतर रितेशला आपण पाहतोय. ज्या पद्धतीने दैवतने मात्र झेल सोडला, त्यानंतर मात्र जितेशने षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केल्याने वैयक्तिक 31 धावा जरूर त्याच्या बॅटमधून पाहिल्याने त्याच्या जोरावरती आपल्या संघाचा एक सांघिक धावसंख्या पाहायला गेले तर 51 धावा जोडल्या गेल्या. त्याने 52 धावांचा पाठलाग करायचा आणि सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कारण ज्या पद्धतीने झेल सोडला, कारण का भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याच्या शिखरी चढण्यात खरा पराक्रम असतो आणि तोच पराक्रम मात्र मैदानाच्या आतमध्ये दैवतला करावा लागेल. स्वतःवरती जबाबदारी साकारून मात्र या सामन्याचं नक्कीच लेखाजोखा आपल्या बॅटने प्रत्युत्तर द्यावं लागेल. सलामीचा गोलंदाज अर्थातच आपण पाहायला मिळालेलं अक्षयला पाहतोय. मागील सामन्यामध्ये अक्षयने चांगली गोलंदाजी केली होती आणि या सामन्यामध्ये त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजीची आवश्यकता असेल. मागील मॅचचा हिरो अर्थातच आपण पाहायला गेला तर तेजसने चांगली फलंदाजी केली होती, परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी उलटफेर आपल्याला पाहायला मिळतोय. जितेशने मात्र चांगली फलंदाजी केली आहे. एक परिपूर्ण असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच यशवंत स्पोर्ट इताळे संघ आणि माहुली स्पोर्ट संघ मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. 52 धावांचा पाठलाग करायचा. प्रति षटकामागे 13.00च्या सरासरी धावसंख्या जोडावी लागेल आणि त्या धावसंख्या जोडण्यासाठी नक्कीच बॅटर आपण दैवतला पाहतोय. पहिला चेंडू कुठेतरी तफावत पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने पहिला चेंडू मात्र डेड बॉल जरूर पंचांच्या माध्यमातून घोषित केलाय. सलग 2 दिवस ही स्पर्धा आपण पाहणार आहोत आणि 2 दिवस स्पर्धेमध्ये अनेक इताडे गावचे ग्रामस्थ अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी लेखाजोखा आणि नक्कीच आनंद घेण्यासाठी आपण पाहणार शंका नाही. पहिला चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न अगदी पाहायला गेला तर टाईट सर्कल बसून दूर क्षेत्ररक्षण जाऊन चेंडूला अडवतोय. तत्पर मिळाली एकच धाव. दरम्यान या ठिकाणी वायपी स्पोर्टचे स्पॉन्सर गणेश पाटील या सुवर्ण संधी, त्यांनी जर झेल घेतला तर मयूर पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचे प्राइज देण्यात येईल. तो ले ले भाई, 500 जीत ले पक्का. तो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट
नक्कीच आदेश वेलेकर यांनी जर षटकार हॅट्रिक जर खेचली गेली तर नक्कीच साई पाटील आणि श्रीकांत गायकर यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच वैभव वेलेकर यांच्या माध्यमातून आणि आतिश पाटील यांच्या माध्यमातून 6 बालद्या नक्कीच एक अनोळखं असं पारितोषिक जरूर लाभलं गेलं आहे. कारण का स्पर्धा तेवढी मानाची आणि सन्मानाची आपण पाहतोय. इताडा प्रीमियर लीग तसेच विघ्नेश पाटील आणि यज्ञेश पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा दरम्यान 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. YP स्पोर्ट्सचे 10,000 रुपयाचं पारितोषिक. अजून एक सुवर्ण संधी. झेल घेतल्यास 500 रुपये तर मयूर पाटील कडनं आहेत आणि गीतेश वेलेकर कडून सुद्धा 1,000 रुपये तब्बल 1,500 रुपये. ले ले भाई कैच ले ले. एक कॅश तो बनता है. कॅश बनेगा तो मॅच बनेगा. तब्बल आदेश पाटील साठी मात्र षटकार हॅट्रिक साठी 10,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा गुडलाईन स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर टॉस ऑफ अगदी पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने पॅड आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क होत नाही या निर्धाव चेंडूची होईल सांगता. दैवत वेलेकरला मात्र स्वतःकडे स्ट्राईक जास्त घेणं फार गरजेचं असेल. कारण का अगदी पाहायला गेला तर आपला संघ कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतोय. कारण का एका मोठ्या धावांची खेळी यशवंत स्पोर्ट संघाने पूर्वार्धामध्ये खेळून काढली आणि त्याच पद्धतीचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी जरूर करावी लागेल. मोठ्या फटक्यांपासून मात्र वंचित ठेवलं गेलं आणि ते फटके मारण्यासाठी कुठला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रहार करले पाहण्यास योग्य असेल. दरम्यान पुन्हा एकदा फिंगर रोल सरप्राइझिंग डिलिव्हरी अमेझिंग डिलिव्हरी पाहायला मिळतोय. मी मगाशीच प्रशंसा केली. अगदी पाहायला गेलं तर अक्षय हा गोलंदाज खूप अनुभवी आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताना पाहतोय. मगाशी जी नाणेफेकी झाली होती जानू स्पोर्ट्स इताडे वर्सेस एवन जोडी इताडे आणि नाणेफेकी जिंकली होती जानू स्पोर्ट इताडे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचे निर्णय घेतलेले आहे. धन्यवाद. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल अक्षयच्या माध्यमातून फेकला जाईल. समोर आपण फलंदाज पाहतो आदेशला. आदेशने मात्र लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू खेळून काढलेत परंतु यष्टीरक्षक त्याच्या माध्यमातून चुका होत आहेत. परंतु स्वतःकडे विश्वास दाखवला गेला अर्थातच दैवतच्या माध्यमातून. कारण का दैवतला माहिती आहे पहिल्या षटकामध्ये कुठेतरी आपण जास्तीत जास्त चेंडू खेळू शकलो नाहीये आणि त्याच अनुषंगाने एका षटकाचा वावगी समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 या आकड्यावरती 1 विकेट लॉस अर्थातच सूरज यशवंत बोर्ड इताडे संघ. अनेक आपण पाहायला गेलं तर टीम्स आणि ओनर आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतात. मी तिलवण संघाचे ओनर येतात अर्थातच पाहायला गेलं तर साईनाथ पाटील आणि श्रीकांत मगर. चानी स्पोर्ट संघाचे मालक आपल्याला पाहायला मिळतात जगन पाटील आणि सुजल पाटील. बीबी स्पोर्ट संघाचे मालक भगवानजी पाटील. पावली इंटरप्राइजेस या संघाचे मालक सतीश पाटील. तसेच लेट यशवंत स्पोर्ट संघाचे मालक गणेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. एवन जोडी संघाचे मात्र ओनर अर्थातच सुधीर पाटील आणि दीपेश पाटील. अजय स्पोर्ट संघाचे मालक सचिन पाटील. सूरज स्पोर्ट संघाचे मालक श्रावण पाटील आणि शैलेश पाटील आपल्याला पाहायला. श्रावण पाटील यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. सकाळच्या सत्रापासून ज्या पद्धतीने उद्घाटन सोहळा पार पडला त्याच पद्धतीने एक चांगलं समालोचक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि नक्कीच एक इताडा गावावरती त्यांचं प्रेम असं नेहमीच आपण पाहत आलोय. आणि सकाळच्या सत्रापासून जर विचार केला तर साईनाथदादा पाटील आणि श्रीकांतदादा मगर यांच्या माध्यमातून नक्कीच बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. अनेक दानशूर दाते या स्पर्धेसाठी लाभले गेलेत. अतिथी कक्ष पूर्ण सकाळपासून भरला गेलाय. कारण का गावाची स्पर्धा जेव्हा गावाची स्पर्धा घडवली जाते तेव्हा मात्र अनेक प्रेक्षक आणि अनेक ग्रामस्थ मात्र आवर्जून त्या स्पर्धेसाठी आनंद लुटण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच पद्धतीने दुसरा षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय गोलंदाज आपण पाहतोय तर जितेशला खराब थ्रो चुकीचा अनुमान. धावबाची संधी निर्माण झाली आहे परंतु संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. कुठेतरी फंबलिंग होताना वारंवार आपण पाहतोय. ज्या पद्धतीने खेळ राहिलाय माऊली इंटरप्राइजेस या संघाचा. मागील पहिला सामना जरूर माऊली इंटरप्राइज संघाने सहजरित्या जिंकला आणि त्यानंतर या सामन्यामध्ये कुठेतरी दैवतने जो झेल सोडला त्यानंतर एक चौकार षटकारांची आतिषबाजी आपण इनॅट नंबर 4 वरती जितेशच्या बॅट मधून पाहिली. वैयक्तिक 31 धावा आणि त्या 31 धावांच्या जोरावरती आपला संघ मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय की काय अशा प्रकारचं चित्र निर्माण झालंय. नक्कीच खेळाडूला दुखापत झाली आहे. विनंती असेल की ड्रिंक्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. नेहमी आपण पाहत असतो सकाळी
भूमिपूजन ज्या पद्धतीने झालं, कुठल्याही पद्धतीने कुठल्याही प्रकारचा इजा होऊ नये यासाठी नेहमी आपण भूमिपूजन करत असतो. आणि त्याच पद्धतीने हा क्रिकेटचा महासंग्राम या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतोय. इताडा गावाचं प्रीमियर लीग चौथा पर्व आणि चौथा पर्व मात्र थाटामाटात जरूर हा सण साजरा केला जातोय, उत्सव साजरा केला जातोय.
ऋतिक पाटीलला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर केलाय. बावन्न धावांचा पाठलाग करायचा आणि पहिल्या षटकामध्ये कुठेतरी अक्षयने मात्र चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम केलं आणि त्याच अनुषंगाने मात्र उर्वरित 3 षटकामध्ये रिक्वायर्ड रन जर पाहता प्रति षटकामागे 17.00 सरासरी धावसंख्या जरूर वाढताना आपण पाहतोय. पंचांना विनंती असेल की आपण सामना फास्ट खेळवायचा आहे. अगदी पाहायला गेला तर अवघ्या 5 ते 6 मिनिटं आपल्या मात्र इथे कुठेतरी वाया जाताना आपण पाहतोय. अजूनही 3 षटक मात्र शिल्लक असेल आणि 3 षटकामागे 51 धावांची आवश्यकता असेल. प्रति षटकामागे 17.00 ची आवश्यकता असेल. मिनिटाच्या आत जर आपण क्षेत्ररक्षण लावलं नाही तर आपल्याला मात्र 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. कारण का आपण खूप वेळ खर्च केलात आणि त्याच अनुषंगाने मात्र कुठेतरी सहकार्य करायचं आहे. कारण का आपली स्पर्धा आहे, आपल्या गावाची स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा कुठेतरी सूर्यास्ताला जाण्या अगोदर आपल्याला कंप्लीट करायची आहे. हेच ध्येय मनाशी बाळगून अनेक आपण स्पर्धा खेळत असतो आणि त्याच पद्धतीने आपलं गाव ज्यावेळी खेळत असतो तेव्हा आपल्या गावाला सपोर्ट करणं फार गरजेची गोष्ट आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र कुठेतरी सहकार्य करून क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं. सलामीचे बॅटर जरूर मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी दैवत आणि रितेश दाखल झाला त्यामध्ये रितेश मात्र शून्याचा भोपळा पाठीवरती घेऊन माघारी परतला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदेश ज्यावेळी दाखल झाला आदेशसाठी तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलं. धावसंख्या 1 आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा झाल्यात पहिल्या षटकामध्ये 1 आणि हा पहिल्या चेंडूवरती 1 धाव जरूर जोडले गेलेत. दुसरा षटक मार्गस्थ असताना 1 चेंडू फेकला गेलाय. उर्वरित 5 चेंडू मात्र अजूनही शिल्लक असेल. आदेशने जर 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले तर आदेश पाटील यांच्याकडून अभिषेक पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं पारितोषिक तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. दरम्यान पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफचा चेंडूला रिलीज केला. अगदी पाहायला गेलं तर जागेवरून खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो आणि त्याच अनुषंगाने बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क होत नाहीये. तत्पर मिळेल निर्धाव चेंडूची वेळ सांगतात. डॉट चेंडूचा जर विचार केला तर विश्लेषण केलं ना तर नक्कीच अगदी 5 चेंडू आतापर्यंत आदेशने डॉट खेळून काढलेत. एकही चेंडू मात्र बॅटला स्पर्श झाला नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा फिंगर अप केली आहेत. अगदी फिंगर रोज केलेत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. दैवत मात्र स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु आदेशने मात्र हा सामना कुठेतरी पराभवाच्या दिशेने घेऊन चाललाय की काय अशा प्रकारच्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. टॉट चेंडू दुसरा षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत आणि 3 चेंडू मात्र अजूनही शिल्लक असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थिर 2 या आकड्यावरती. कासवाच्या गतीने मात्र धावसंख्या उभी राहिली आहे. 52 धावांचा पाठलाग करायचा होता आणि दैवत वेलेकर कुठेतरी आपण नॉन स्ट्रायकिंगला जास्तीत जास्त पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू जाईल का? चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार.
पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू होता. यष्ट्या उद्ध्वस्त करून सोडतोय. यू मिस आय विल डेफिनेटली यष्ट्या उद्ध्वस्त करून सोडतोय. फर्निचर डिस्टर बॅक टू आउट. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. अनेक ग्रामस्थ, कारण का आपल्या गावाची स्पर्धा ज्या ज्या वेळी घडत असते त्यावेळी मात्र अतूट प्रेम गावावरती दाखवलं जातं. अनेक दानशूर व्यक्ती आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून अगदी पाहायला गेलं तर 14 तब्बल पारितोषिक मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी एक वेगळी संकल्पना इथाडे गावाच्या माध्यमातून घडली गेली आहे. कारण विभागाचं नाव जर म्हटलं गेलं, क्रिकेट पटलावरती नाव जर म्हटलं गेलं तर नक्कीच इताडा गावाचा आवर्जून नाव घेतलं जातं. कारण काही गावाची स्पर्धा म्हटलं तर IPL ज्या पद्धतीने इंडियन प्रीमियर लीग 2008 मध्ये संपन्न झाली, त्याच पद्धतीने इताडा प्रीमियर लीग अर्थात 2022 ला मात्र संपन्न झाल्याने त्या चौथ्या पर्वामध्ये दिमागदार पद्धतीमध्ये हा उत्सव साजरा केला जातोय. अगदी पाहायला गेला तर उर्वरित 2 षटक अजूनही शिल्लक असतील आणि 2 षटकामध्ये मात्र 44 धाव्यांची आवश्यकता असेल. तसेच जयतुदादा वेलेकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं. प्रति षटकामागे 22 धावा जोडाव्या लागतील. 12 चेंडू 44 धावा. आक्रमकता दाखवावी लागेल दैवत वेलेकरला. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला मात्र पहिला चेंडू बीमार फेकला की काय, अशा प्रकारचा हा चेंडूला फेकून दिला सीमा रेषा पार. 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार.
बाहेर. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार नक्कीच ऐवज जेल जिग्नेश पाटील यांच्या माध्यमातून पकडला गेलाय. तब्बल 800 रुपयाचं पारितोषिक विन केलाय. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न कावबार क्षेत्रामध्ये. नक्कीच चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. आणि नक्कीच दैवत वेलेकरने सुद्धा एक 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय. अर्थातच सावंतजी पाटील यांच्या माध्यमातून चौकार षटकार आणि षटकारसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लाभलं गेलाय. जो तो संघाची दाविल पावर येऊनी मैदानावर, येऊनी मैदानावर, येऊनी मैदानावर. नक्कीच जिग्नेश पाटील यांनी ऐवज झेल जरूर पकडला गेला आणि तब्बल 800 रुपयाचं पारितोषिक विन केलाय. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता, भिडकावून देण्याचा प्रयत्न स्क्वेअरला क्षेत्रामध्ये फेकून दिलाय 6 धावेसाठी बिग ब्लास्ट षटकार. सामना होता कुठे आणि नेऊन ठेवलाय कुठे. तब्बल 4 चेंडू मध्ये 4 षटकार आपण पाहतोय दैवत वेलेकरच्या माध्यमातून. अफलातून फलंदाजी. नक्कीच जर फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 44 धावांची आवश्यकता असताना उर्वरित चेंडू मात्र अजूनही शिल्लक असतील. अर्थात पाहायला गेला तर 9, पहिला चेंडू 9 आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सामना कुठेतरी खुला करून सोडतोय. 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल. सामना होता कुठे, सामना नेऊन ठेवलाय कुठे. 26 धावा व्यक्तिगत आपण बॅट मधून येताना पाहिले दैवत वेलेकरच्या. पहिल्या 2 षटकामध्ये अगदी पाहायला गेला तर 2 चेंडू त्याच्या माध्यमातून खेळून काढले, परंतु या षटकामध्ये स्वतःकडे स्ट्राईक घेतले आणि स्वतःकडे विश्वास दाखवला आणि त्याच पद्धतीने मात्र षटकारांची आतिषबाजी करतोय. 4 चेंडू मध्ये 4 षटकार आलेत. उर्वरित 2 चेंडू मध्ये 2 षटकार खेचण्याचा विक्रम केला जाईल का या नानकर क्रीडांगणावरती, अर्थातच इताडा गावावरती. दरम्यान पुन्हा एकदा अफलातून डिलिव्हरी पाहायला मिळते. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो, सन्मान देण्याचं काम मात्र केलं जातं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, कुठेतरी दिशा दिली, कारण का दैवतला माहिती आहे जर आपण शेवटच्या चेंडूपर्यंत जर मैदानाच्या आतमध्ये जर खेळ केला तर नक्कीच आपला संघ विजयाच्या दिशेने अर्थातच विजय प्रयास करू शकतो. आणि त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतोय दैवत वेलेकरला धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 35 या आकड्यावरती. दरम्यान पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न करते. फ्लिक आउट, हलक्या हाताने मात्र चेंडूला खेळून काढलाय, पुश केलाय, परंतु 1 धावेने मात्र जरूर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये विचार केला तर नक्कीच अजूनही 1 चेंडू मात्र शिल्लक असेल. धावसंख्या पाहायला मिळते 46 आकड्यावरती, 36 आकड्यावरती. 1 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. 3रा षटक मार्गाचा असताना या षटकामध्ये जरूर 4 षटकार आपण पाहिले दैवत वेलेकरच्या माध्यमातून. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 36 आकड्यावरती. 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता असणार आहे. अजूनही सामना बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. अगदी पाहायला गेला तर बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची वेळ सांगता कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. अखेर पहिल्या 4 चेंडू खराब आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज तेजसच्या माध्यमातून, परंतु शेवटचे 2 चेंडू अफलातून डिलिव्हरी जरूर पाहायला मिळतात. आणि त्याच अनुषंगाने 3 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते माहुली एंटरप्राइजेसच्या संघाची 36 आकड्यावरती, 3 विकेट लॉस. अजूनही सामन्याचा विचार केला तर उर्वरित 6 चेंडू मात्र शिल्लक असतील आणि 16 धावेंची आवश्यकता असेल. आणि स्ट्राईक एंडला पण खेळताना पाहणार दैवत वेलेकरला ज्या फलंदाजाच्या बॅटमधून धावा येतात त्या फलंदाजाला मात्र स्ट्राईक घेणं फार गरजेची गोष्ट असेल. आणि तीच गोष्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये तत्पर उभा राहील का, अनेक शंका आणि निशंका या पाहण्यासाठी मात्र 6 चेंडूंचा खेळ पाहावा लागेल. पहिला फलंदाज दैवत ज्याच्या बॅटमधून 4 षटकार आले. रितेश मात्र 0चा भोपळा पाठीवरती घेऊन माघारी परतला, परंतु आदेशचा विचार केला तर नक्कीच आदेशसाठी अनेक पारितोषिक लागले गेले. तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं होतं, परंतु त्याच्या माध्यमातून 1 षटकार जरूर खेचला गेला. आणि डॉट पर्सेंटेजचा विचार केला तर नक्की त्याच्या माध्यमातून 7 चेंडू मात्र निर्धार घेऊन काढलेत. परंतु विचार केला तर अजून एक इनेट नंबर 5 वरती आपण योगेशला पाहतोय.
योगेशने मात्र अजूनही एकाही चेंडूचा सामना केला नाहीये. एका चेंडूचा मात्र योगेशने सामना केलाय. अजूनही एकही धाव त्याच्या माध्यमातून जोडली नाहीये. 6 चेंडू 16 धावेंची आवश्यकता असेल आणि क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहायला गेली तर नक्कीच ऑनसाइडला 38 सर्कलच्या बाहेर आपण 4 क्षेत्ररक्षक पाहतोय. डीप स्क्वेअर लेग असेल, डीप मिड विकेट असेल, अर्थातच लॉंग ऑन आणि एक आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलाय त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 40+ हा खेळाडू करेल का? अनेक शंका आणि शंका. जेलची संधी आहे, संधीचं सोनं होतं परंतु ते सोनं न करता चेंडूला फेकून दिले 6 धावेसाठी. सीमारेषा पार षटकार. प्रीमियर लीग जिथे मात्र एक धाव जरूर जोडली असते तिथे मात्र एकही धाव घेतली नाहीये. स्वतःवरती विश्वास दाखवताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दैवत वेलेकरला उर्वरित चेंडू मात्र शिल्लक असतील 4 आणि धावा मात्र कराव्या लागतील 10. जॉनी हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. समोर एक चांगला फलंदाज असताना त्याला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील हे पाहणं मात्र योग्य असेल. तर पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. काय घडतंय इथे मात्र या 2 धावा सहजरित्या येऊ शकल्या असत्या परंतु अशा प्रकारचं चित्र न करता वारंवार मात्र या षटकामध्ये डॉट पर्सेंटेज खेळून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एका मिनिटात विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण का 2 चेंडू होते त्या 2 चेंडूवरती जर 2 धावा घेतल्या असत्या तर मात्र समीकरण वेगळं असतं. तशा प्रकारचं चित्र न करता उर्वरित 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. दरम्यान नक्कीच घुटना टेक तमाशा टेक अशा प्रकारचा फटका. चेंडूला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. बिग ब्लास्ट षटकार. नक्कीच न हरता न थांबता न रडता प्रयत्न करण्याला समोर नशीब सुद्धा हरत असतं आणि त्यानंतर मात्र यश शानदार भेटत असतं आणि त्याच पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. उर्वरित 2 चेंडू 4 धावींची आवश्यकता. दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. बिहाइंड द विकेट चेंडूला कॅरी केला जातोय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये टीच निर्माण झाली आहे. सामना होता कुठे आणि नेऊन ठेवलाय कुठे. 1 चेंडू 4 धावेंची आवश्यकता. गोल्डन चौकाराची आवश्यकता. समोर असेल फलंदाज सेट बॅट्समन अर्थातच दैवत. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 षटकार पाहिलेत परंतु 1 चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता असेल. शेवट जर गोड करायचा असेल तर मात्र जरूर चौकार खेचावा लागेल. 6 षटकार मारले गेलेत परंतु एका चौकाराची आवश्यकता असेल परंतु समोर एक चांगला गोलंदाज आहे अर्थातच भैरवीचं षटक. 6 चेंडू 16 धावेंची आवश्यकता असताना जरूर 2 षटकार आलेत परंतु 3 निर्धाव चेंडू फेकले गेलेत. अटॅकिंग क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 चेंडू 4 धावेंची आवश्यकता. अफलातून नक्कीच हा सामना पाहायला मिळतो. हृदयाचे धोके वाढणारा हा सामना. नक्कीच 1 चेंडू 4 धावा. स्लोवर गतीचा चेंडू. झेलची संधी आहे परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावेसाठी हा सामना मात्र फिनिश केलाय दैवत वेलेकरने. 12 चेंडू 44 धावेंची आवश्यकता असताना 7 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत.